स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश करून तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन गाडी होणार आहे जी असणार आहे नेक्साचे मॉडेल आहे. दाखवतो तुम्हाला कोणती येते. तुमच्याकडे आज परत नवीन गाडी होणार आहे. ही आहे आपली ग्रँड विटाराची सर्वात टॉप मॉडेल आहे एजंट इलेक्ट्रिक हायब्रिड. तुम्हाला या गाडीचं मी पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला काय काय फीचर असणार आहे तुम्हाला याच्यावरती मी तुम्हाला पूर्णपणे आज रिव्ह्यू देणार आहे. तुम्हाला स्पेसिफिकेशन काय असणार आहे, कलर कोणते असतील आणि बाकीचे तुम्हाला फीचर काय असणार आहे तुम्हाला याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे आज मी रिव्ह्यू देणार. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. याच्यामध्ये तुम्हाला बेसिक तुम्हाला दाखवून देतो काय काय असणार आहे तिथं. तुम्ही ते पॉज करून बघू शकता. बाकीचं तुम्हाला टायमेशनमध्ये बनवतो समोर भेटून जातील या ठिकाणी. आणि ओव्हरऑल तुम्हाला सांगतो तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे. याच्यामध्ये जी झिटामध्ये असणार तुम्हाला सेम तुम्हालामध्ये दिलेली असणार आहे डिझाईन. ठीक आहे. DRL असणार आहे तुम्हाला LED दिलेली असेल. LED प्रोजेक्टर हेडलॅम्प दिलेली असणार आहे. नंतर मग पुढची ग्रिल तुम्हाला असणार आहे हिची पियानो ब्लॅकमध्ये सेंटरलापासून रुचू केलं असणार आहे. हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे दिलेला असणार आहे क्रोममध्ये. इकडे जायला थोडासा सिल्वर असणार दिलेला. इकडे तुम्हाला बघा फ्रंटमध्ये कॅमेरा दिलेला असणार आहे आणि रिअरला पण तुम्हाला कॅमेरा दिलेला असणार आहे. 360मध्ये तुम्हाला हा पूर्णपणे कॅमेरा दिलेला असणार आहे. OREMला पण तुम्हाला कॅमेरा दिलेला असेल. यामध्ये हेड्सअप डिस्प्ले तुम्हाला दिलेला असणार आहे या गाडीमध्ये. टोईंग हुक दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऑल व्हील्स पण तुम्हाला सेम होऊन जातील. ऑल व्हीलमध्ये दिले असणार आहे. मॅकफर्सन तुमचे सस्पेन्शन दिलेले असणार आहे. फ्रंटला तुम्हाला असणार आहे आपले व्हेंटिलेटर डिस्क दिलेले असणार आहे. पाठीमागे पण तुम्हाला सेमच भेटून जाईल. डिस्क ब्रेकर असणार आहे पाठीमागे पण तुम्हाला. हा तुम्हाला असणार आहे पाठीमागे सॉलिडमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे. सॉलिड व्हेंटिलेटरमध्ये असणार आहे डिस्क. ठीक आहे. आणि टॉरिझम बी पण तुमची दिलेली असणार याची सस्पेन्शन किच्या वेळेला. टायरची प्रोफाईल तुम्हाला ऑलमोस्ट सेमच असणार दिलेली यामध्ये या ठिकाणी. 215/60 पुढेला 215/60 इंची तुमचे ऑल ओव्हर दिलेले असणार आहे यामध्ये. आणि टायर पण तुम्हाला दिलेले असणार आहे अपोलोमध्ये. आणि झिटामध्ये तुम्हाला हे जे असणार आहे ही क्लॅडिंग इकडची ही क्लॅडिंग जी आहे तुम्हाला ती मॅटमध्ये भेटते. आणि याच्यामध्ये तुम्हाला ही भेटते ही पियानो ब्लॅकमध्ये इकडच्या साईडला इलेक्ट्रिक हायब्रिडमध्ये. ठीक आहे. यामध्ये तुम्ही उचलता तुम्हाला OREM पण तुम्हाला बॉडी कलरमध्ये असणार आहे. टर्न इंडिकेटर दिलेलं असणार आहे. इकडे तुम्हाला कॅमेरा दिले असणार इकडच्या साईडला. नंतर मग तुम्हाला डोअर सेन्सर दिलेलं असं इकडच्या साईडला. ठीक आहे. वरती तुम्हाला रूफली दिलेलं असणार आहे. आणि सनरूफ पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. पाठीमागे तुम्हाला दिलेलं असणार आहे. वायरलेस हँडल दिलं असतं साईडला. आणि हे जे असणार आहे टाकी तुम्हाला सेमट भेटेल यामध्ये. ठीक आहे. पेट्रोलची किंवा पेट्रोलची टबा टाकी सेमट भेटून जाईल याच्यामध्ये काही चेंजेस असणार आहे. याच्यामध्ये ऑलमोस्ट तुम्हाला गाडी पूर्णपणे सेमच दिलेली असणार आहे यामध्ये. पण तुम्हाला फीचर सर्वात लोडेड असणार आहे या गाडीमध्ये इलेक्ट्रिक हायब्रिडमध्ये. हा तुम्हाला डेल्टामध्ये भेटतो सिल्वर कलरमध्ये. आणि जी टॉप मॉडल आहे अल्फा प्लस झेटा प्लसमध्ये तुम्हाला हा भेटेल तुम्हाला या टाईपमध्ये. ठीक आहे. क्रोममध्ये भेटेल तुम्हाला थोडासा हा याच्या साईडला. आणि इथं पण बघू शकता तुम्ही पाठीमागे रिअर व्ह्यूरच्या ठिकाणी तुम्हाला असणारे वायपर डिफॉगर असणारे हाय माउस टॉपला दिलेले असणारे स्पॉयलर दिले असणारे. आणि नंतर मग वरती तुम्हाला रूफलेर असणारे रेस्ट तुम्हाला हे शार्पिंग अँटेना दिले असणारे. इकडे तुम्हाला टेल लाईट पण तुम्हाला पूर्णपणे ही सेम भेटेल LED दिलेली असणार. नंतर एकाच्या तुम्हाला दिले असणार टर्न इंडिकेटर लाईट आणि रिव्हर पार्किंगला दिलेली असणार. दोघंही तुम्हाला हॅलोमध्ये दिलेले असेल. रिफ्लेक्टर दिलेले असणार आहे. 4 तुम्हाला पार्किंग सेन्सर दिलेली असेल. ही ग्लायडिंग तुमची असणार आहे ही ग्रे कलरमध्ये. हिच्यामध्ये तुम्हाला असणार झेटामध्ये तुम्हाला दिलेली असणार ही सिल्वरमध्ये एका साईडला. ठीक आहे. इथं पण तुम्हाला कॅमेरा भेटून जाईल 360मध्ये. OREMला असणार आहे. इकडे तुमचं इथं ग्रँड विटारची तुम्हाला ब्रँडिंग दिली असणार आहे. हायब्रिडमध्ये तुम्हाला असणार ही मॉडल या ठिकाणी. नेक्स्टची ब्रँडिंग पण तुम्हाला इथं भेटून जाईल या ठिकाणी. आणि तुम्हाला ओपन करून दाखवतो बूट पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. वरती तुम्हाला हे हँडल दिलं असणार आहे आपलं टेलगेट बटन बंद करण्यासाठी. पार्सल ट्रे दिलेलं असणार एका साईडला. तुम्हाला एवढे स्पेस भेटून दिली यामध्ये. हे आपलं दिले असणार रिफ्लेक्टर लॅम्प भेटेल. 12 वोल्ट तुम्हाला सॉकेट भेटून दिली इथं. की तुम्हाला दिले असणार हे हुक. ठीक आहे. की तुम्हाला हा स्टोरेज दिलेला असणार आहे. याच्या खालच्या साईडला तुम्हाला दिलेलं असणार इथं हे बाकीचं टोल किट बेल्ट किट तुम्हाला जाऊन ते भेटून जाईल. ठीक आहे. आणि जे स्पेअर व्हील तुम्हाला दिले असणार आहे हे तुम्हाला खालच्या साईडला तर तुम्हाला दिलेलं असणार एका साईडला खाली तुम्हाला दाखवून पण येतो. एवढं तुम्हाला भरपूर मोठासा स्पेस आहे इथं तुम्हाला दिलेलं या ठिकाणी. आता मी डोअर बंद करतो गाडीचं. रिअर डोअर ओपन करून दाखवतो गाडीचं. रिअर डोअर पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. ठीक आहे. याच्या साईडला हे आपलं डोअरमध्ये असणार आहे. हार्ड प्लास्टिक दिलेलं असतं. हे तुम्हाला लेदरमध्ये तुम्हाला हे दिलं असणार इथं. ठीक आहे. कवर क्रोन डोअर दिलं असणार आहे. हे तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये तुमचं ही बाजूची तुम्हाला हे दिले असणार इंटेरियर
कवर दिलेलं असणार आहे. पॉवर विंडो तुम्हाला दिलेली असणार आहे. बॉर्डर होल्डर स्टोरेज स्पेस दिली असणार आहे. 4 स्पीकर दिलेले असतील. आतमध्ये तुम्हाला पूर्णपणे लेदर रॅपमध्ये तुम्हाला असणारे सीट्स इथं दिलेले. वरचे हे जे असणार आहे हेडरेस्ट तुम्हाला हे माउंटेड दिलेलं असणार आहे. इथं तुम्हाला सेंटर तुम्हाला इथं आर्मरेस्ट विथ कप होल्डर तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. पुढे ते आटा हे बघा आर्मरेस्ट विथ कप होल्डर तुम्हाला भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. इकडच्या तुम्हाला बघू शकता इथं तुम्हाला एसीची वेंट दिलेली असणार आहे. आणि हे आपलं असणार आहे खाली तुम्हाला चार्जिंगची तुम्हाला 2 पोर्ट दिलेली असतील. ठीक आहे. एक सी टाईपमध्ये असणार आहे आणि USB मध्ये असणार आहे. आणि खाली तुम्हाला मोबाईल ठेवण्यासाठी पण जागा दिलेली असणार आहे साईडला. इथं आपण खाली मॅट बीट एक्सेसरीच्या पण तुम्ही लावू शकता. तुम्हाला जर काही क्लॅडिंग लावून घेतली असेल डोअर क्लॅडिंग जी आपल्या ह्याचे असतात नेक्स्टचे असतात दिलेले ती मग तुम्ही इथं लावून घेऊ शकता. ठीक आहे. डोअर आता तुम्हाला दाखवतो ड्राईव्ह साईडचा. इथं तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर दिलेलं असणार आहे विथ की. ठीक आहे. इथं मग तुम्हाला सेम दिलेलं असणार आहे. इथं तुम्हाला सिल्वरमध्ये तुमची ही पट्टी दिलेली असेल. क्रोम डोअर हँडल दिलेले असतील. ओव्हर वेनचे कंट्रोल दिलेले असतील. स्पीकर असणार आहे. बॉटल होल्डर असणार आहे. स्पेस दिले असणार आहे. पॉवर युनिट तुमची दिले असणार आहे. लॉक अनलॉक. ठीक आहे. इथं तुम्हाला इंजिन इमोमध्ये दिलेले असणार आहे. हे तुमचे सगळे कंट्रोल असतील इकडचे या इन्स्ट्रुमेंट कस्टरचे कशाला दिले असणार आहे. स्टेरिंग तुमचं असणार आहे लेझरमध्ये पूर्णपणे. सेंटर तुम्हाला तिथं सिल्वरमध्ये तुमची ही डिझाईन दिलेली असणार आहे चाइल्डला. ठीक आहे. हेड्सअप डिस्प्ले दिलेला असणार आहे. आणि हे बाकीचे आपले कॅमेरे 360चे इकडे चांगल्यामध्ये दिलेले असणार आहे. बाकी तर तुम्हाला आतमध्ये दाखवून दिलं. व्हेंटिलेटर तुमचे दोघे सीट दिलेले असतील. ठीक आहे. त्याच्यात ते कंट्रोल तुम्हाला तिथे खाली देऊन जाईल आपल्या ड्रायव्हिंग मोडच्या खालच्या साईडला. लेफ्ट साईडचं असणार आहे. राईट साईडचं दिले असणार आहे. ठीक आहे. 6 स्पीड तुमचं ऑटोमॅटिक तुम्हाला हा गिअरबॉक्स भेटून जाईल यामध्ये. बाकी तुम्हाला ऑल ओव्हर तुम्हाला सगळे फीचर तुम्हाला यामध्ये भेटून जातील या गाडीमध्ये. सीटच्या ठिकाणी तुम्हाला हे असणार आहे आपलं हाईट ॲडजस्टेबल करण्यासाठी डिक्लाइन करण्यासाठी आणि ही पाठीमागे पुढे करण्यासाठी तुम्हाला इथं दिलं असणार आहे लेवल ही साईडला. शिफ्टर होतं पॅडल असणार तुम्हाला दिलं म्हणजे आतमध्ये तुम्ही बघू शकता. तुम्हाला बघा इथं तुम्हाला हेड्सअप डिस्प्ले दिलेला असणार आहे. आपण जसं गाडी ऑन करू त्या टायमाला तुमचा हा हेड्सअप डिस्प्ले पण ऑन होऊन जाईल यामध्ये. स्टेअरिंग माउंटेड तुम्हाला पूर्णपणे हे दिलेलं असणार आहे कंट्रोल. ठीक आहे. हे क्रूज कंट्रोल दिलेलं असणार आहे. इन्फोटेनमेंट कंट्रोल दिलेलं असणार आहे. 9 इंच तुमचा हा स्मार्ट प्ले प्रो अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले तुम्हाला भेटून जाईल. लेदर ॲपमध्ये तुमचं स्टेअरिंग दिलेलं असणार आहे. इकडे तुम्हाला बघा हे तुमचे सगळे याची कंट्रोल दिले असणार आहे. क्रूज कंट्रोल असणार आहे. हेडअप डिस्प्ले असणार आहे. आपले हे कॅमेरा असणार दिलेला 360 कॅमेरा तुम्हाला दिलेला असणार आहे. हेडलाईटचे तुम्हाला कंट्रोल दिलेले असतील इकडे साईडला. म्हणजे तुम्हाला इथं बघा इथं तुम्हाला EV मोड दिलेले असतील. ड्राईव्ह मोड दिलेलं असणार आहे. व्हेंटिलेटर याच्यामध्ये तुम्हाला AC दिलेले असतील. सॉरी इकडे तुम्हाला वायरलेस हे दिले असणार आहे मोबाईल चार्ज करण्यासाठी. इथं तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोल असणार आहे. ॲटोमॅटिक तुमचं हे दिलेलं असणार आहे आपलं क्लायमेट कंट्रोल. हे तुमचं हा तो पार्ट आहे हेडफोन सिस्टीमच्या खालचा हा तुम्हाला सेममध्ये भेटेल. इथं ACचे वेंट दिलेले असणार आहे. एअरबॅग भेटेल तुम्हाला यामध्ये. ग्लव बॉक्स पण तुम्हाला चांगला दिलेला असणार यामध्ये. एक मिनटं. ग्लव बॉक्स पण तुम्हाला भरपूर भेटून जाईल यामध्ये स्पेस या ठिकाणी. फर्स्ट एड किट असणार आहे आणि बुक दिलेलं असणार आहे चाइल्ड. ठीक आहे. वरती तुम्हाला बघा इथं दिलेलं असणार आहे हे आपलं सनरूफ वरच्या यायला. ठीक आहे. इथं तुम्हाला सनरूफ भेटून जाईल. इथं तुम्हाला सगळं दिलेलं भेटून लहान दिलेलं असणार आहे. हॅलोमध्ये माहिती दिलेलं असणार आहे. तर मग सनग्लास होल्डर दिलेलं असणार आहे. IR येऊन तुमची असणार आहे ऑटोमॅटिकमध्ये. ठीक आहे. इथंच तुम्हाला कॅमेरा पण भेटून जाईल. म्हणजे पाठीमध्ये तुम्हाला जसं तुम्ही रिवर्स कराल त्यामुळे मला सगळं तुम्हाच्यामध्ये दिसत राहील या ठिकाणी. सनवायझर तुम्हाला इथं दिलं असणार आहे. आपलं हे लॅम्प दिलेलं असेल आणि मिरर पण दिले असणार एका साईडला. ठीक आहे. मग चालू पण करून दाखवतो गाडीला. गाडी न्यूट्रल आहे. पार्किंगवरती आहे आणि हँड ब्रेक पण आहे. ठीक आहे. फक्त गाडी तुम्हाला ऑन करून दाखवतो. हे बघा तुमचं हे असं असणार आहे. एक मिनटं पाणी हे कमी करून टाकतो. फॅनचे लेवल्स तुम्हाला पुढचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पूर्णपणे असं दिलेलं असतं. टॉप मॉडलमध्ये तुम्हाला असं असेल आणि जे असलं आपल्या झिटामध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं प्रोटेक्टचं ओके. ठीक आहे. इथं तुम्हाला बाकीचं तुम्हाला सेंटर तुम्हाला यामध्ये दिली असणार आहे. सेटिंग दिलेली असणार आहे. सेटिंग मोड असेल ब्राईटनेस असणार आहे. फ्यूल इकॉनॉमी दिलेली असणार आहे. सिलेक्ट द लँग्वेज असणार आहे. फ्यूल इकॉनॉमी असणार आहे रिसेट करण्यासाठी. टेम्परेचर असणार आहे. पार्क्स नंतर मग सेन्सर दिले असणार आहे. मोड डोअर लॉक असणार आहे. लाईट गाईड दिलेलं असणार आहे. लाईट नंतर मग अँटी थेफ्ट तुम्हाला याच्यामध्ये सगळं भेटून जाईल. TPMS भेटून जाईल. डिस्प्ले आयटम ॲनिमेशन्स हेड्सअप डिस्प्ले डिफॉल्ट हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. इकडे साईडला बाकीचे तुमचे इकडे साईडला तुमचे हे दिले असणार आहे. ठीक आहे. CNGची लेवल दिली असेल इकडे साईडला किती आहे ती
ठीक आहे. इकडे जायला तुमचा पेट्रोल किती आहे, इकॉनॉमी हे दिसत राहील. स्पीडोमीटर दिसेल इकडे जायला किती किलोमीटर झाले ते इकडे जायला दिसत राहील. इकडे आपले याचे असणारे वायपरचे कंट्रोल असतील, हेडलाईटचे कंट्रोल असतील आणि टर्न इंडिकेटर लाईट इकडे जायला मग दिले असणार आहे. आपलं हे व्हॉइस कमांड दिलेलं असणार इकडे साईडला आणि कॉलिंग कंट्रोल दिलेलं असणार आहे. 2 तुम्हाला एअरफेट भेटून जातील इकडे साईडला सेमच दिलेलं असणार आहे. ड्रायव्हर साईड इन कोर ड्रायव्हर साईड बाकीचे तुम्हाला फंक्शन इथं मध्ये भेटून जातील. पण तुम्हाला टेम्परेचर तर दिलेलं असणार इकडे साईडला, हे तुमचं टेम्परेचर असणार आहे. बाकीचे तुमचे हे सेंटर तुमची ही एम आर दिलेली असणार आहे, टेम्परेचर दिलेलं असणार आहे. आणि खाली तुमचे असणार आहे सीट बेल्ट रिमाइंडर, डेट टायमिंग दिलेलं असणार आहे इकडे साईडला ऑन करू. ठीक आहे. इन्फॉर्मेशन सिस्टीम तुमचं चांगलं असणार आहे. 4 तुम्हाला 4 स्पीकर दिलेले असणार आहे, 2 तुम्हाला ट्विटर दिलेले असतील आणि अँड्रॉइड ॲटो आणि ॲपल कारप्ले तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. याच्यामध्ये तुम्हाला सगळं असणार आहे. मोबाईल कनेक्टिव्हिटी पण असं भेटून जाईल तुम्हाला नेक्साची. नंतर मग ABS, ABD, ESP, हिल ओलसिस, हिल ट्रॅक्शन कंट्रोल हे सगळं तुम्हाला सेफ्टीमध्ये भेटून जाईल. 360 कॅमेरा दिलेले असणार आहे, पार्किंग सेन्सर दिलेले असतील. नंतर मग तुम्हाला याच्यामध्ये सेफ्टीमध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल आणि ऑल सगळे फीचर लोड तुम्हाला ही गाडी भेटून जाईल. यामध्ये सगळं असणार आहे. इन्फॉर्मेशन सिस्टीम असणार दिलेलं. नंतर मग ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असणार आहे, नॅव्हिगेशन असेल. इकडे सगळं तुमचं सेटिंग असणार आहे. आपलं ॲव्हरेज दिलेली असणार आहे चायला किती आहे ती ट्रेस आहे. तर मग TPMS दिलेलं असणार आहे. नंतर एनर्जी फ्लो असणार कसं असणार ते असणार आहे. व्हेकल इन्फॉर्मेशन दिलेली असेल, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. इकडे सगळं तुमचं हे ब्लूटूथचं कनेक्शन असणार आहे. नॅव्हिगेशन असेल, सेटिंगमध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल. म्युझिक कंट्रोल विंट्रोल सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. या ठिकाणी टायमिंग दिली असणार आहे, डेट दिलेली असेल. ठीक आहे. FM असणार आहे. हे सगळं तुम्ही इथं करू शकतात मोबाईल कनेक्टिव्हिटीनुसार इथे चाईडला. हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. या ठिकाणी पूर्ण ओपन करतो नंतर तुम्हाला दाखवतो. लायटिंग दिली असणार आहे, ही तुम्हाला ग्रे कलरमध्ये भेटेल आणि सीटा मॉडलमध्ये तुम्हाला भेटते ही ग्रे कलरमध्ये, सॉरी सिल्वर कलरमध्ये. गाडीचं असं इंजिन असणार आहे. गाडीचं वरती तुम्हाला आयसोलेशन तुम्हाला जागा दिली असणार आहे आणि इंजिन तुम्हाला हे असं असणार आहे. ECVTमध्ये तुम्हाला इंजिन दिले असणार आहे. हे 6 स्पीड असणार आहे दिलेलं. ठीक आहे. इकडे ज्याला तुमची हॉकी फंक्शन दिले असणार आहे. ABS तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिली असणार इकडे चायला. बाकीचे तुमचे हे आपले कुलंट असणार आहे, वायपरच्या दिलेलं असणार आहे. इथलं म्हणजे तुम्हाला गॅप पण भरपूर मिळून यामध्ये. बॅटरीची दिलेली असणार आहे. ठीक आहे. फ्यूज कंट्रोल दिलेली इकडे चायला आणि म्हणजे तुम्हाला भरपूर मोठी गॅप दिलेली असणार बघा. इंजिनला तुम्हाला कोणताही इम्पॅक्ट होणार नाही एवढं तुम्हाला यामध्ये तुम्हाला गॅप दिलेली असणार आहे. ठीक आहे. NCAP तुम्हाला ज्यामध्ये ग्लोबलमध्ये तुम्हाला जी सेफ्टी रेटिंग जी असणार आहे तुम्हाला भेटून जाईल यामध्ये चांगली. ठीक आहे. वायपर दिलेलं असेल, वॉशर दिलेलं असणार इकडे चायला. या इंजिनमध्ये तुम्हाला 1.5 लिटरचं तुमचं इंजिन दिलेलं असणार आहे, जे 1490 CCचं असणार आहे पेट्रोल इंजिन, जी मॅक्झिमम पॉवर जनरेट करतं. 92.45 BHP, जी 5,500 RPM चालली येते आणि 122 NMचा टॉर्क भेटतो. तो 4,400 RPMपर्यंत जातो. 4,400 ते 4,800 RPMमध्ये जातो. आणि लिथियम म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये बॅटरी भेटेल, त्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम पॉवर जो भेटते ती 59 ची भेटते आणि 141 NMचा तुम्हाला टॉर्क भेटतो. याच्यामध्ये तुम्हाला ECVT तुमचं असणार आहे. ट्रान्समिशन मॅन्युअली पण असं भेटेल तुम्हाला आणि ECVTमध्ये पण तुम्हाला इथं भेटून जाईल ट्रान्समिशन. 2 व्हील रन करतो गाडीचं आणि तुम्हाला बाकीचं तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला कोणते कलर येतील हे पण तुम्हाला सांगतो आणि वेरियंट तुम्हाला कोणते असणार आहे. सेमच असं मला वेरियंट याच्यामध्ये तुम्हाला टोटल जर तुम्हाला वेरियंट सांगायला गेलो सगळे बेस मॉडलपासून ते टॉप मॉडलपर्यंत तुम्हाला असणार आहे. म्हणजे सिग्मा, डेल्टा, झीटा, अल्फा आणि मला इलेक्ट्रिक हायब्रिडमध्ये दिली असणार आहे. झीटा प्लस आणि अल्फा प्लस इलेक्ट्रिक हायब्रिडमध्ये. आणि कलर तुम्हाला डिस्प्लेवरती तुम्हाला दिसत राहते, तुम्ही ती पॉज करून बघू शकता. ब्लू कलर, ग्रे कलर, ब्राउन कलर, रेड कलर, सिल्वर कलर, व्हाईट कलर. ड्युअल टोनमध्ये तुम्हाला असणार आहे व्हाईट विथ मिडनाईट ब्लॅक, रेड विथ मिडनाईट ब्लॅक आणि एक असणार आहे सिल्वर विथ मिडनाईट ब्लॅक. शोरूम आहे तुम्हाला कल्याण शिरवाड्यासाठी तुम्हाला हा शोरूम ठेवून जाईल. शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला दिलून टाकेल. ठीक. तुम्हाला ही टॉप मॉडलमध्ये तुम्हाला ही असणार आहे स्ट्रॉंग हायब्रिडमध्ये गाडी आहे ही. हिची ऑलमोस्ट तुम्हाला प्राईस असणार आहे ऑन रोडमध्ये 23.5 लाखापर्यंत ऑन रोडमध्ये तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. एक शोरूम प्राईस तुम्हाला माहिती किती आहे ती गाडीची. फक्त डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज जी पण प्राईस असणार गाडींची तुम्हाला ती अपडाऊन होऊन राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये जे शकता गाडीची प्राईस किती आहे ती. चला मग अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.
आणि माझ्या चॅनल जे लोक नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील गाडीचे किंवा बाईकचे तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला मग अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.